ही भारतात येण्याआधी ओमानमध्ये आमची शेवटची शॉपिंग ती देखील रुईमध्ये असलेल्या लुलू हायपर मार्केटमध्ये. सगळा काचकाबोचका उचलला आणि वरती चाललो, जिथे चप्पल शूज सगळं काही असतं. आणि ही दोघं पुढे, त्यांच्या मागून मी. आणि मला वाटलं गर्दी नसेल, पण काय विकेंड आहे आणि लोक सगळीच आता वॅकेशन चालू होते तर जाणारी. लेडीजच्या सेक्शनमध्ये तर काय अस्ताव्यस्ता सगळा पडला होता, बायकांनी नाही तर सगळ्या पुरुषांनी. कारण प्रत्येक व्यक्ती आपल्या बायकोसाठी बहिणीसाठी सगळ्या गोष्टी खरेदी करत होता आणि जास्त करून लेडीजपेक्षा सगळे जेंट्सच होते. माझा नवरा शॉपिंग करून कंटाळला, त्याच्या तोंडावर शॉपिंग म्हणजे 12 वाजलेले असतात. इंडियन वेअर तर खूपच छान होते, माग पण होते. सचिनला शर्ट घ्यायचं होतं पण त्यांनाच कळत नव्हतं, सगळा बाजार इकडे तिकडे पडलेला. माझा एक फुटबॉलच्या पाठीमागे आमचा इथला बाजार आटपला आणि आम्ही आलो मुंबई स्पेशल वडापाव आणि मुंबई स्पेशल फालुदा खायला. माझ्या लेखाचा आ बघा केवढा. ही दोघं जण वडापाववरती तुटून पडले नाही, मी फालुद्यावरती. इथला खाऊन पिऊन आमची मजा झाली. हे रुईमधले तुम्हाला सगळे स्ट्रीट दिसत असते, सगळे मोठे मोठे गोल्डचे शोरूम आहेत. कल्याण, जुआय लोकस, दमास, त्याच्यानंतर मलबार. नंतर स्मार्ट वॉच घ्यायला आलो, जे काही आम्हाला पसंत नाही पडले, निघालो. पेट्रोल पंपावरती एका ओमानी व्यक्तीची गाडी बंद पडली, तर सचिनने त्यांना झंपर दिलं, तर त्यांची गाडी चालू पण झाली. मी जेवणासाठी वाट बघत बसलेले, कधी येत